श्रीरामपूर तहसीलदारांच्या सुनावणीत 4 ठिकाणी अतिक्रमण उघड। बागुल यांची मूळ जागा असल्याचे स्पष्ट पुरावे। प्रांत कार्यालयाकडून निर्णय लांबविल्याचा आरोप। श्रीरामपूर तहसीलदारांनी घेतलेल्या सुनावणीत 4 जागांवर अतिक्रमण झाल्याचे उघडकीस आले असून निर्णय तहसील कार्यालयातूनच देणे अपेक्षित असताना प्रांत कार्यालयाकडे प्रकरण पाठवून प्रक्रिया लांबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सुनावणीत रावका बागुल यांच्या मालकीच्या जागेबाबत महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या। प्रतिवादी क्रमांक 1 यांनी तोंडी सांगितले की जागा त्यांची असून प्रतिवादी क्रमांक 3 यांना राहण्यासाठी दिली आहे। परंतु प्रतिवादी क्रमांक 3 यांनी तोंडी व लेखी दोन्ही प्रकारे सांगितले की ही जागा त्यांची मूळ मालकीची आहे। तथापि 1984 सालचा कोणताही मालकी हक्काचा पुरावा त्यांनी सादर केला नाही। यामुळे दोन्ही प्रतिवादीच्या निवेदनात मोठी विसंगती आढळून आली आहे। त्याचबरोबर प्रतिवादी क्रमांक 4 व 5 यांच्या 2006 ते 2012 मधील बक्षीस पत्रात देखील दक्षिणेस रावका बागुल यांचा प्लॉट असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। या भागात 1 गुंठा जागेचे प्लॉट पडले असल्याने बागुल यांची दक्षिणेकडील 1 गुंठा जागा असणे स्वाभाविक असल्याचे स्पष्ट होते। प्रतिवादी क्रमांक 3 यांनी 40 ते 50 वर्षापासून जागेस वास्तव्यास असल्याचा दावा केला असला तरी त्या संबंधी कोणताही ठोस पुरावा नाही। तसेच 1984 साली पुरावा नसताना गेल्या काही वर्षात ग्रामपंचायत नोंदीमध्ये त्यांचे नाव कसे दाखल झाले हा प्रश्न उपस्थित झाला आहे। मंडळ अधिकाऱ्यांच्या स्थळ निरीक्षण अहवालानुसार सदर जागेवर अतिक्रमण झाल्याचे नमूद करण्यात आले असून त्यामुळे ती जागा बागुल यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होत आहे। तहसीलदारांकडून सर्व पुरावे स्पष्ट असतानाही बागुल यांना विनाकारण 1 गुंठा जागेचा पुरावा मागितला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान ग्रामपंचायत विहार जागेबाबतही सुनावणीत तफावत आढळली। प्रतिवादी क्रमांक 1 आणि 3 यांनी ती जागा ग्रामपंचायतीला दान दिल्याचे सांगितले असले तरी ग्रामसेवक व कारकून यांनी ती जागा कोणाकडूनही दान न झाल्याचे सांगत ती ग्रामपंचायत व भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीतून मिळाल्याचे स्पष्ट केले आहे। याबाबत कोणताही लेखी पुरावा सादर करण्यात आला नसल्याने ग्रामपंचायत विहार जागा देखील तत्काळ अतिक्रमण मुक्त करून स्पष्ट निर्णय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। काय नाव आहे तुमचा? बाबासाहेब बागुल। काय अडचण आहे आपल्याला? अडचण आमच्या गावामध्ये 4 जागेवर अतिक्रमण झालेले सुनावणीमध्ये ते निष्पन्न झालंय, मात्र तहसीलदार ते काढत नाही। त्याशिवाय संचिका रेकॉर्ड लपून ठेवण्यात येते, ते आम्हाला उपलब्ध करत नाही। म्हणणं काय त्यांचं? नाहीच करणार नाही म्हणून नाहीच माता आढळत नाही। दखल घेतली का तुमच्या आंदोलनाची? नाही, काही दखल घेतलेली नाही। किती दिवस झाले आंदोलन चालू? आम्ही सोमवारपासून म्हणजे आज 5वा दिवस आहे। 5वा दिवस आहे? हो। कोणी विचारायला येत नाही? काही नाही। तहसील कार्यालय